हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला छोट्या कारळ्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर बघा, नॉर्मली आपण जवसाची वगैरे चटणी बघितलेली आहे, म्हणजे आपल्या चॅनलवरती जवसाच्या चटणीचा वगैरे व्हिडिओ आहे. पण आज इथं मी तुम्हाला बघा मस्त कारळ्याची चटणीचा व्हिडिओ दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, चटणी बनवण्यासाठी इथं बघू शकता, इथं माझ्याकडे एक मोठी वाटी भरून छोटे कारळे आहेत. बघू शकता, या पद्धतीचे छोटे कारळे असतात. आता आपल्याला या कारळ्याची चटणी बनवायची आहे. तर पहिल्यांदा हे कारळं बघा मी छान असं साफ करून घेतलं आहे, कारण यामध्ये बघा भरपूर असे छोटे छोटे मातीचे कण असतात. त्यामुळे याला छान साफ करून घ्यायचं. त्यानंतर बघा, इथं मी एक वाटी इतकं लाल तिखट घेतलेलं आहे, म्हणजे छोट्या वाटीने लाल तिखट घेतले. त्याचसोबत थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अगदी इतकंच साहित्य लागतं, जास्त साहित्य लागत नाही. इतक्याच साहित्यात आपल्याला चटणी बनवायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला कारळं छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. आता या कढईमध्ये बघा साफ करून घेतलेलं कारळं घालायचं आणि आपल्याला याला बघा छान असं मीडियम गॅसवरती खरपूस असं आणि बघा व्यवस्थित कारळं भाजून घ्यायचं. कारण चटणी बनवताना बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कारळं व्यवस्थित भाजलं गेलं तरच चटणी खायला छान लागते बघा. तर बघा मी एका कढईमध्ये कारळं घातले आणि या पळीने मी भाजून घेते आहे बघा. तर या पळीला बघा कारळं छान असं चिटकायला लागले. तर बघा या पळीला कारळं चिटकतं आहे, म्हणजे बघा आपलं कारळं भाजलं गेलेलं नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, कारळं भाजलं कसं हे ओळखण्यासाठी बघा पहिल्यांदा बघा या पळीला कारळं चिटकत होतं. आता व्यवस्थित भाजलं गेलं ना, पळीला अजिबात कारळं चिटकत नाही, ते छान मोकळं होतं बघा. तर मी याला व्यवस्थित भाजून घेते आहे. मध्ये मध्ये बघा मी अगदी 3 ते 4 सेकंदासाठी यावरती झाकण ठेवून याला भाजून घेते आहे. म्हणजे काय होतं, कारळं भाजायला लागलं बघा छान तडतडायला लागतं, म्हणजे व्यवस्थित भाजताना आपल्या तोंडावर उडू शकतं बघा, कारळ यामध्ये फुटू शकतं तडतडताना. त्यामुळं थोड्या वेळासाठी यावरती झाकण ठेवायचं, काढून घ्यायचं आणि परत भाजून घ्यायचं. बघू शकताय मी या पद्धतीने मीडियम गॅसवरती कारळं छान भाजून घेतलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय आपली जी पळी आहे त्या पळीला अजिबात कारळं चिटकत नाही, अगदी प्लेन अशी पळी निघते आहे, म्हणजे आपलं कारळं व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. कारळं जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर आपली जी चटणी आहे बघा ती चटणी खाताना कडवट लागते. त्यामुळं कारळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि नंतरच बघा याला छान थंड करून घ्यायचं आणि मगच याची चटणी बनवायची. इथं मी कारळं व्यवस्थित थंड करून घेतलं आहे. त्यानंतर याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. यामध्ये बघा लसूण घालते, त्याचसोबत जिरे घालून घेते आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालते आहे बघा. लाल तिखट इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. इथं मी बघा 3 ते 4 चमचा इतकं लाल तिखट आणि 2 चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट घातलं आहे. त्यामुळं काय होतं, आपल्या चटणीला मस्तसा रंग येतो बघा. आता यावरती झाकण ठेवून मी याला मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे. बघू शकता या पद्धतीने मी याची चटणी बनवून घेतलेली आहे. किती मस्त अशी आपली चटणी दिसायला लागलेली आहे. तर बघा अगदी झटपट चटणी बनवून तयार होते. आणि काय होतं बघा, कधी कधी भाजीला काय बनवू सुचत नाही किंवा कधी कधी भाजीला घरात नसतं, त्या टायमिंगला काय बनवावं कळत नाही बघा. त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीने जर चटणी बनवून ठेवली तर ही चटणी आरामात बघा 2 ते 3 महिन्यासाठी तुम्ही एका बंद अशा डब्यामध्ये भरून ठेवू शकता. त्यामुळं काय होतं, चटणी अजिबात खराब होत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागते बघा. ही चटणी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातावर बघा टाकून खाऊ शकता, खायला खूप छान लागते. आणि ही चटणी असेल बघा तर भाजीसुद्धा नसली तरीही चालेल, इतकी छान लागते बघा ही चटणी. तुम्हीसुद्धा या पद्धतीने कारळाची चटणी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवरती जवसाची वगैरे चटणीची रेसिपी आहे, तुम्हाला हवी असेल तर तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा.